तर पुढला भाग, पुढला पॅराग्राफ. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय वेअर मूव्हिंग अबाउट 20 feet apart. We were tied together with a rope. Most of the time, the rope was loose, but when we went over dangerous ground, we drew it taut. टाऊटचा अर्थ काय? टाईट, ताठ. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, आणि त्या संपूर्ण शिखराच्या शेवटच्या 50 फुटामध्ये हिलरी अँड आय वेअर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. आणि आम्ही, हिलरी आणि माझ्यामध्ये जे अंतर होतं ते 20 फुटांचं होतं. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप. आम्ही दोघांनी एकमेकाला दोरखंडानं बांधलेलं होतं आणि दोरखंडानं बांधून आमच्या दोघांच्यामध्ये 20 फुटाचं अंतर ठेवलं होतं. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज. आणि बऱ्याच वेळा तो रोप, आमच्या दोघांमधला जो असणारा रोप होता तो लूज, सैल पडायचा. बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड्स, वी ड्रू इट आउट. पण जेव्हा आम्ही धोकादायक प्रसंग पार पाडून पुढे गेलो तेव्हा पुन्हा आम्ही तो दोर ताठ करत होतो. दिस रोप वॉज अ सिम्बॉल. इट टाईड अस टुगेदर. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर. वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. तो जो दोरखंड आम्ही एकमेकाला बांधलेला होता तो रोप म्हणजे एक सिम्बॉल होता, एक प्रतीक होतं. इट टाईड अस टुगेदर. आणि त्या दोरखंडानं आपल्या दोघांना, आम्हाला एकत्र बांधलेलं होतं आणि ते प्रतीक होतं. आणि एखादी व्यक्ती दुसऱ्याशिवाय कुठेही हलू शकत नव्हती, दूर जाऊ शकत नव्हती. आणि आम्ही त्या ठिकाणी तिथं दोघं व्यक्तिगत नव्हतो, तर एक टीम, एक संघ म्हणून आम्ही दोघं तिथं होतो. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज फर्स्ट वेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट. आय डिड नॉट थिंक ऑफ who was going to be first. I am sure that Hillary was not thinking that climbing takes all your attention. You have many more important worries. आणि मला बऱ्याच वेळा असं विचारण्यात आलं की शिखरावर, एव्हरेस्ट शिखरावर पहिल्यांदा कोण पोचलं? हिलरी एडमंड की शेर्पा तेंजिंग, तुमच्या दोघांपैकी नक्की पहिल्यांदा कोण पोचलं? असं जेव्हा मला प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा वेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट, आम्ही जेव्हा त्या समिटच्या उंच शिखरावर पोचण्याच्याच कालावधीत होतो. आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज द फर्स्ट टू बी फर्स्ट. आणि त्यावेळी मला कोण नक्की पहिल्यांदा पोचल हा माझ्या मनात विचार आलेला नव्हता. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि हिलरी एडमंड हे सुद्धा असा विचार करत नव्हते की पहिल्यांदा कोण पोचतो. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. आमचं फक्त लक्ष, संपूर्ण लक्ष हे चढाईवर होतं. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. कारण ह्याहीपेक्षा पहिल्यांदा कोण पोचतो यापेक्षा इतर अनेक चिंता गोष्टी आम्हाला समोर सामना करत होतो. व्हॉट डज इट मॅटर when I reached the top first or Hillary? Our main thought was that both of us reached the top. We had to. One couldn't do it alone. आणि पहिल्यांदा कोण पोचणार याला काही महत्त्व नव्हतं. हिलरी असेल किंवा मी असेल, पहिल्यांदा कोण पोचेल याला काय महत्त्व आहे? आमचा मुख्य जो विचार होता तो म्हणजे आम्हाला ते शिखर पार करणं किंवा शिखर जिंकणं, ती मोहीम फत्ते करणं हे आमच्या दृष्टीनं पहिला विचार होता. आणि आम्हाला ते करावंच लागणार होतं. आणि आम्ही एकटं हे कोण करू शकत नव्हतं. जे करणार होतं आम्ही दोघांनाच करायचं होतं. त्यामुळं कोण पहिल्यांदा पोचेल हे हा विचार महत्त्वाचा आम्हाला नव्हता. इफ देर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस, देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. बट इवन देन only the man behind him could confirm the distance between the two of them. जर आमच्या दोघांच्यामध्येच 1000 फुटांचं अंतर जर असतं तेव्हा कोण पहिल्यांदा पोचेल या बोलण्याला महत्त्व होतं. बट इवन देन
ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. पण आपल्या दोघांच्या पाठीमागं जी व्यक्ती असेल त्यालाच हे निश्चित करावं लागतं की दोघांच्यापैकी पहिला कोण असेल. त्यानंतर नेक्स्ट पेजवर when we reached Kathmandu, we discovered that a controversy had arisen. We talked it over, Hillary, Colonel Hunt and I. We agreed that all the talk was childish. एक शब्द आहे बघा इथं, कॉन्ट्रोव्हर्सी. डाव्या बाजूला मार्जिनमध्ये अर्थ दिलेला आहे. प्रोलॉंग्ड पब्लिक डिसॲग्रीमेंट ऑर हिटेड डिस्कशन्स, म्हणजे विरोधाभासी चर्चा. कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे काय? प्रोलॉंग्ड पब्लिक डिसॲग्रीमेंट म्हणजे लोकांचा गैरसमज, ऑर हिटेड डिस्कशन्स किंवा अतिशय तापलेलं चर्चा. आणि आम्ही जेव्हा दोघं काठमांडूला पोचलो तेव्हा आम्हाला एक गोष्ट आढळली की आमच्याविषयी प्रचंड अशी तापलेली चर्चा किंवा विरोधाभासी चर्चा चालू होती किंवा तिथं झाली होती. वी टॉक्ड इट ओव्हर, आम्ही त्यावर चर्चा केली. हिलरी, कर्नल हंट आणि मी तिघांनी मिळून चर्चा केली. वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश, आणि आमच्या सर्व तिघांचं एकमत झालं की बाहेर पब्लिक किंवा लोक जी चर्चा करतायत ती बालिशपणाचं आहे, चाइल्डिश आहे. कारण शिखरावर पहिल्यांदा कोण पोचलं हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं नव्हतं की ज्या गोष्टी लोक चर्चा करत होते. वी मेड अ पॅक्ट अँड ईच ऑफ अस साइन्ड इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल. ईच वन साइन्ड हिज ओन स्टेटमेंट. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरीज स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. पॅक्ट म्हणजे करार. अर्थ दिलेला आहे बघा डाव्या बाजूला निळ्या बॉक्समध्ये. अ फॉर्मल ॲग्रीमेंट बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑर पार्टीज, एक औपचारिक करार, अट असलेला एक करार, पॅक्ट. सो वी मेड अ पॅक्ट, आणि या पद्धतीनं लोक चर्चा करू लागल्यामुळं आम्ही नेपाळच्या प्रधानमंत्री यांच्या कार्यालयात आम्ही तिघांनी मिळून एक करार केला, त्यावर तिघांनी सह्या केल्या. आणि त्या सही करताना त्या करारामध्ये प्रत्येकानं आपलं एक वाक्य, विचार किंवा एखादा मुद्दा प्रत्येकाने लिहिला होता. आणि एडमंड हिलरी यांनी जे वाक्य त्यात लिहिलं होतं किंवा जो विचार लिहिला होता, जो मुद्दा लिहिला होता, तो माझ्या पाकिटामध्ये मी घेतो किंवा ठेवतो. इट रीड्स, आणि त्यामध्ये काय लिहिलं होतं एडमंड हिलरी यांनी त्या पॅक्टमध्ये, करारामध्ये, काठमांडू जून 22, 1953. आणि 22 जून 1953 काठमांडू, नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी तो करार झाला होता प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये. त्या करारामध्ये एडमंड हिलरी यांनी काय लिहिलं होतं बघा. ऑन May 29, तेंजिंग शेर्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट. आणि 29 मे या दिवशी तेरपा तेंजिंग आणि मी हे आम्ही माउंट एव्हरेस्टला जाण्यासाठी कॅम्प सोडला. ॲज वी क्लाइम्ड अपवर्ड्स टू द साऊथ समिट, फर्स्ट वन अँड देन द अदर वुड टेक अ टर्न ॲट लीडिंग. आणि जेव्हा आम्ही उंच कडा चढत होतो, पर्वत चढत होतो दक्षिणेच्या शिखराच्या बाजूनं, तेव्हा पहिल्यांदा एकानं आणि त्यानंतर दुसऱ्यानं पुढं लीडिंग करायचं होतं. वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट अँड मूव्ड अलॉंग द समिट रिज. रिज म्हणजे कडा, अ लॉंग नॅरो पीस ऑफ रेज्ड लँड. रिज म्हणजे कडा. वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट, आम्ही दक्षिणेची जी बाजू होती पर्वताची ती आम्ही पार केली. अँड मूव्ड अलॉंग द समिट रिज, आणि त्या उंच शिखराच्या कडेच्या बाजूला पोचलो किंवा निघालो. वी रीच द समिट ऑलमोस्ट ऑल टुगेदर. आणि एडमंड हिलरीने त्या पॅक्ट करारामध्ये काय लिहिलं होतं,
आम्ही दोघंही एकत्रच एकदम पर्वत शिखरावर पोचलो. म्हणजे कोणीही एक अगोदर आणि एक नंतर असं नाही, आम्ही एकदम दोघंही एकदम पोचलो. वी एम्ब्रेस्ड इच ऑदर. इथे एक शब्द आहे बघा, एम्ब्रेस. हग, होल्ड समवन क्लोजली इन वन्स आर्म्स, म्हणजे मिठीत घेणे, आलिंगन घेणे. एम्ब्रेस म्हणजे आलिंगन देणे, मिठीत घेणे, हग. वी एम्ब्रेस्ड इच ऑदर ओव्हरजॉईड ॲट आवर सक्सेस. आणि आम्ही आमच्या आनंदानं यश मिळालं म्हणून आम्ही एकमेकाला मिठी मारली. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेन्झिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ अँड युनायटेड स्टेट्स अँड इंडिया. आणि त्यानंतर मी तेन्झिंगना ग्रेट ब्रिटनचा, नेपाळचा, युनायटेड नेशन्सचा आणि भारताचा ध्वज फडकवतानाचा फोटो मी घेतला. सायनड E.P. हिलरी. हिलरीनं हे वाक्य लिहिलेलं होतं त्या करारामध्ये आणि खाली सही केली होती, असं त्या ठिकाणी या तेन्झिंगनं सांगितलेलं आहे. देर इज अनदर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साइंड बाय मी. आणि त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये लिहिलेला माझा एक सहीचा त्या ठिकाणी कागद होता, हा कागद आहे. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रावर्सी. त्यामुळे आम्हाला कोणत्याही विरोधाभासी चर्चेत आम्हाला भाग घ्यायचं नव्हतं. म्हणजेच आम्ही एव्हरेस्ट शिखरावर एकदम दोघं पोचलो, पहिल्यांदा एक दुसऱ्यांदा नंतर असं कोणीही पोचलेलं नाही. याबाबत आम्ही तो करार केला होता. म्हणजे जगाला हे आम्ही दाखवून दिलं होतं की आम्ही दोघं एकदम पोचलो होतो. त्यामुळं विरोधाभासी चर्चा ही अर्थहीन होती. ॲज द स्टेटमेंट सेज, हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड वेन वी रीच द टॉप. आणि मी त्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं होतं की हिलरी आणि मी एकमेकाला मिठी मारली होती जेव्हा आम्ही त्या शिखरावर पोचलो. वी डीड ॲज वेल ॲज आवर बल्की इक्विपमेंट वूड लेट अस. आम्ही त्या आमच्या पाठीवर प्रचंड साधनसामुग्री ओझं होतं. बल्की म्हणजे अवजड साधनसामुग्री की असूनसुद्धा आम्ही मिठी मारली. आय रिमेंबर सेईंग टू हिम. आणि मला आठवतं मी त्या हिलरीशी बोललो होतो, वी हॅव डन इट. आम्ही ते यश संपादन केलेलं आहे, आम्ही यश शिखर केलेलं आहे, आम्ही एव्हरेस्टवर पोचलेलं आहे, आम्ही यश संपादन केलेलं आहे, हे मी हिलरीला बोललो. बट वी कुड नॉट हिअर. पण आम्ही एकमेकांचं बोलणं ऐकू शकलो नाही. वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन. कारण आमच्या चेहऱ्यावर ऑक्सिजनचे मास्क बांधलेले होते, त्यामुळे आम्ही आमचं बोलणं एकमेकाचं ऐकू शकलो नाही.